तसा तसेच एक उत्तम कवी असलेले शिवाजी गायकवाड आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. तसेच आमचे पत्रकार बंधू तथा प्राध्यापक विलास गारगावकर सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या दोन्ही पाहुण्यांचं आपण एकदा क्लॅप घेऊन स्वागत करूया. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र शिवाजी पात्रे सर, आशाताई, मंगलताई, तसेच आपल्याला उत्तम असं दररोज भोजन देणाऱ्या आपल्या मावशी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, खरं तर आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर आहे. सुंदर यासाठी आहे की माणसाने जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी समाजाचं देणं असतं आणि ते देणं फेडण्यासाठी, ऋण व्यक्त करण्यासाठी आपण आपणास एक माहीत आहे की नाही की प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा काय म्हणते मी, प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात हे मोठे असतात. आणि म्हणून आजची मदत जी आहे, आज गारगावकर सर असतील, शिवाजी गायकवाड असतील, हे विद्यार्थ्यांना फुल ना फुलाची पाकळी द्यावं यासाठी त्यांनी त्यांच्याकडून ड्रॉइंगच्या आपल्याला वह्या आणि इतर साहित्य, शैक्षणिक साहित्य आपल्यासाठी देण्यासाठी आलेलं आहे. खरं तर समाजामध्ये आपण ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस ती एखादा कंदील घेऊन शोधावं लागत नाही. सामाजिक कार्य ते आपल्या अवतीभोवतीच असतं आणि ते अवतीभोवती असलेलं सामाजिकता जिथं काही कमी आहे त्याची जर जाणीव झाली तर आपलं आयुष्य खूप सुंदर होतं. सामाजिक काम करणाऱ्याचं एकच उद्दिष्ट असतं की आपण फुलं तर वाटायची आहेत, पण फुलं वाटल्यामुळे आपल्याला एकच फायदा होतो, तो म्हणजे आपल्या हाताला फक्त सुगंध मिळतो. आणि हे फुलं वाटणारे माणसं आज आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत. म्हणून शाळेच्या वतीनं मी खूप खूप असं त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर औशापासून 4-4.5 किलोमीटर असलेली ही शाळा, औसा तालुक्यामध्ये 1 ते 4च्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त पट असलेली शाळा म्हणजे खानापूर तांडे शाळा. 47 पट आहे आमच्या शाळेत. या शाळेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कालच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 5 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत. असे चांगली गुणवत्ता टिकवून ठेवण्याचं काम या शाळेकडून होते. खर तर हा तांड्याचा भाग आहे, पण पालक जागरूक आहे. जागरूक यासाठी की आम्ही जे काही त्यांना सांगतो ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल, त्यांना लागणाऱ्या काही सुविधा असतील तर ते पालक व्यवस्थित पुरवतात आणि आमचं शैक्षणिक काम हे सुलभ होतं. म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये आवर्जून सांगा वाटतं की आम्ही मागं एक स्नेहसंमेलन घेतलं साहेब. स्नेहसंमेलन इतकं सुंदर झालं की अक्षरशः गावातले सगळे लोक स्नेहसंमेलन संपल्यानंतर नाचत होते. त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केला होता फेसबुकला. म्हणजे गावकऱ्यांचं खूप सहकार्य आहे आणि ते मिळून मिसळून राहतात. म्हणून शाळेच्या प्रगतीमध्ये खूप असा त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि सातत्याने हे काम करणार आहोत. आपण दिलेलं आजच्या ह्या विद्यार्थ्यांसाठी जे छोटंसंच बक्षीस आहे हे नक्कीच त्याच्या उपयोगाला येणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची कलागुण त्यांनी आणताना सुद्धा वही अशी आणली की या वहीमध्ये आपण जर पाहिलं तर ही वही आपल्याला चित्रकलेसाठीची कोरी वही आहे. बरोबर आहे. ह्याच्यावरती सुंदर चित्र आपल्याला काढायला मिळणार आहे. म्हणून त्यांचं आपण हार्दिक हार्दिक क्लॅप करून मोठ्याने स्वागत करायचं. आणि यामुळे नक्कीच आपली कलाकृती वाढणार आहे आणि असेच आपण सातत्याने उपक्रम गायकवाड साहेब राबवावे. आपण विद्यार्थ्यांना आणि समाजाला प्रेरणा द्यावी. आमच्या शाळेमध्ये आपण आलात, प्राध्यापक गारगावकर सर या शाळेमध्ये आले. खरं तर दुर्लक्षित असतात वाडी वस्ता तांड्याच्या शाळा,
पण तिथपर्यंत आपण लातूरून इथं पोहोचणं आणि त्या विद्यार्थ्यांना प्रबोधन देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणून आपलं खूप खूप असं आभार मानतो, आपलं स्वागत करतो आणि 2 शब्द बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.